हॅलो माय डिअर फ्रेंड, मित्रांनो वेलकम बॅक. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲनेलिडा या फायलमचा स्टडी केला. या फायलमचे काय काय फीचर आहेत हे सगळे आपण स्टेप बाय स्टेप करून समजून घेतले. आणि हा फायलम जर तुमचा मिस झाला असेल तर या फायलमचा व्हिडिओ जो आहे मी प्लेलिस्टमध्ये टाकलेला आहे. प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एका आणखीन फायलमचा स्टडी करू आणि तो फायलम आहे आर्थ्रोपोडा. कोणता फायलम आहे तो? आर्थ्रोपोडा या फायलमचा स्टडी करणार आपण. या फायलममध्ये कोणते कोणते ॲनिमल्स आहेत, त्यांचे काय काय फीचर आहेत हे सगळे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. आता सगळ्यात आधी आर्थ्रोपोडा हा जो वर्ड आहे हा कसा फॉर्म झाला हे आपण समजून घेऊ. जसं की आपल्या बुकमध्ये पण दिलेला आहे, आर्थ्रोपोडा हा जो वर्ड आहे हा एक ग्रीक वर्ड आहे आणि तो फॉर्म झालेला आहे आर्थ्रोस म्हणजे जॉईंट, आणि जॉईंट म्हणजे एकमेकाला जुळलेले असले, आणि पोडॉज म्हणजे फूट किंवा लेग्स आपण म्हणतो. म्हणजे या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमलचे पाय जे आहेत एकमेकाला असे जोडलेले आहेत, किंवा भरपूर पायाचे ॲनिमल्स या ग्रुपमध्ये आपल्याला बघायला भेटतात. जशी मुंगी असेल, त्याचबरोबर आहे कॉकरोच आहे, त्यानंतर आहे आपला स्कॉर्पियन, विंचू वगैरे आहे, किंवा क्रॅब आहे, असे किंवा मुंगी आहेत आपल्या घरातल्या, मच्छर आहेत. हे असे सगळे कीटक जे आहेत ज्यांना भरपूर सारे पाय आहेत. तर लक्षात आलं ना तुम्हाला, असे भरपूर सारे पाय असणारे ॲनिमल्स जे आहेत या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. आता हा ग्रुप सगळ्यात आधी बनवला कोणी? तर हा ग्रुप बनवला एका जर्मन सायंटिस्टनी, आणि ज्याचं नाव होतं ओन सीबोल्ट. काय नाव होतं त्याचं? मी बोर्डवर लिहून दिलेलं आहे, ओन सीबोल्ट. यांनी 1845 हा ग्रुप सगळ्यात आधी तयार केला, आणि आर्थ्रोपोडाला आर्थ्रोपोडा हे नावसुद्धा ओन सीबोल्ट या सायंटिस्टनीच दिलं. ठीक आहे, तर हे झालं याच्या नावाबद्दलची माहिती. आता या ग्रुपमध्ये जे आहेत हे 9 लाख एवढे ॲनिमल्स आहेत. किती स्पेसीज आहे या ग्रुपमध्ये? 9 लाख. लक्षात ठेवा, भरपूर सगळ्या. तर सगळ्यात जास्त स्पेसीज आपल्या पूर्ण जो ॲनिमल किंगडम आहे आपला, त्या पूर्ण ॲनिमल किंगडमपैकी सगळ्यात जास्त स्पेसीज याच फायलममध्ये आर्थ्रोपोडामध्ये आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे सगळ्यात जास्त ॲनिमल या पृथ्वीवर जेवढे काही ॲनिमल असतील त्याच्यापैकी सगळ्यात जास्त ॲनिमल कोणते आहेत? तर ते आर्थ्रोपोडा आहेत. म्हणजे हा पूर्ण ॲनिमल किंगडममधला सगळ्यात मोठा फायलम आहे. या पृथ्वीवर जेवढे ॲनिमल असतील त्याच्यापैकी 75% ॲनिमल्स हे आर्थ्रोपोड आहेत. म्हणजे कसं की बघा, समजा आपल्या पृथ्वीवरती पूर्ण ॲनिमल जे आहेत त्याच्यापैकी 75% हे आर्थ्रोपोड आहेत, आणि बाकीचे ॲनिमल फक्त 25% आहेत अदर ॲनिमल्स. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे एवढा मोठा हा फायलम आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? तर हा आपल्या पूर्ण ॲनिमल किंगडममधला सगळ्यात मोठा फायलम आहे. याच्यामध्ये पृथ्वीवरचे सगळ्यात जास्त ॲनिमल किंवा ॲनिमलच्या स्पेसीज येतात. आतापर्यंत बघितले आपण की कोणत्याच फायलममध्ये एवढ्या सगळ्या स्पेसीज नव्हत्या, पण या फायलममध्ये सगळ्यात जास्त स्पेसीज आहे. 9 लाख वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲनिमल या ग्रुपमध्ये आहेत, आणि म्हणूनच पूर्ण ॲनिमल किंगडममधला हा सगळ्यात मोठा फायलम आहे. आता या ग्रुपमध्ये जनरली जे आहेत ते कीटक येतात. काय येतात? कीटक. पृथ्वीवरती जेवढे काही कीटक असतील ते सगळे या ग्रुपमध्ये आहेत. म्हणून यांना मराठीमध्ये एक चांगलं नावसुद्धा आहे, कीटक वर्ग म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं? यांना कीटक वर्ग. कीटक वर्ग असं मराठीमध्ये यांना म्हटलं जातं. खूप सारे कीटक या ग्रुपमध्ये आहेत. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, ते आपले मच्छर असतील, घरामधल्या माश्या असतील, कॉक्रोचेस असतील, असे भरपूर सारे जे ॲनिमल्स आहेत ते या ग्रुपमध्ये आहे. म्हणून याला कीटक वर्ग किंवा इन्सेक्ट्स असं म्हणतो आपण, त्याला इंग्लिशमध्ये इन्सेक्ट म्हणतो. आणि त्या पूर्ण कीटकच्या स्टडीला काय म्हटलं जातं? एक आणखीन इंटरेस्टिंग वर्ड तुमच्या लक्षात ठेवा. पूर्ण इन्सेक्टचा अभ्यास, या कीटकांचा अभ्यास ज्या सायन्समध्ये केला जातो त्यांना इंटोमोलॉजी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, इंटोमोलॉजी. काय म्हटलं जातं? इंटोमोलॉजी. कीटकांचा अभ्यास करणारं जे सायन्स आहे, ज्या सायन्समध्ये कीटक किंवा इन्सेक्टचा स्टडी केला जातो त्यांना इंटोमोलॉजी असं म्हटलं जातं. तर या ग्रुपमध्ये या पृथ्वीवरचे सगळेचे सगळे कीटक या ग्रुपमध्ये आहेत, या फायलममध्ये आहेत, आणि म्हणूनच हा सगळ्यात मोठा फायलम आहे. तर ही तर झाली याची काही जनरल माहिती किंवा याचा इंट्रोडक्टरी पार्ट. आता या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांचे काय काय फीचर आहे हे आपण सगळे स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. जे पॉईंट आपण लिहिलेल्या बोर्डवर त्या पॉईंटच्या आधारे, त्या पॉईंटच्या मदतीनं आपण सगळं काही या ग्रुपच्या ॲनिमलचं डिस्क्रिप्शन समजून घेऊ स्टेप बाय स्टेप करून. सगळ्यात आधी तर या ग्रुपमधले जे ॲनिमल्स आहेत त्यांचं हॅबिटॅट काय, हे कुठे राहतात? तर आता हा सगळ्यात मोठा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये आहेत कीटक, आणि हे कीटक प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट आहेत. आणि जे प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट असते अशा ॲनिमलला किंवा अशा ऑर्गॅनिझमला आपण काय नाव दिलेलं आहे? त्याला एक सुंदर टर्म वापरलेली आहे, ओमनी प्रेझेंट म्हणतात. त्याला काय म्हणतात? ओमनी प्रेझेंट. तर ओमनी प्रेझेंट म्हणजे काय? तर याला ओमनी प्रेझेंटला एक मराठीमध्ये सुद्धा एक सुंदर टर्म आहे, त्याला म्हटलं जातं सर्वव्यापी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सर्वव्यापी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट असलेले. तर या ग्रुपमधले जे ॲनिमल्स आहेत, जनरली कीटक म्हणतो आपण त्यांना, तर या ग्रुपमधले ॲनिमल किंवा जे कीटक किंवा जे इन्सेक्ट आहेत ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रेझेंट दिसतात. ते जमीनमध्ये आहेत, ते सॉईलमध्ये आहेत, ते वॉटरमध्ये आहेत, ते पाण्यामध्ये आहेत, त्यातल्या त्यात ते मरीन वॉटरमध्ये आहे, फ्रेश वॉटरमध्ये आहे, नदीच्या पाण्यामध्ये आहे, समुद्राच्या पाण्यामध्ये आहेत. ते पॅरासाईट पण आहेत. पॅरासाईट म्हणजे परजीवी. ते आपल्या ह्युमनच्या बॉडीवर सुद्धा जगू शकतात, ते ॲनिमलच्या बॉडीवर सुद्धा जगू शकतात, ते प्लॅंटच्या बॉडीवर सुद्धा जगू शकतात.
तशा तऱ्हेनं याचा खूप मोठा हॅबिटॅट आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रेझेंट दिसतात, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ओमनी प्रेझेंट. त्याचबरोबर काही काही जे ॲनिमल्स आहेत ते सेपरेट राहतात, काही काही ॲनिमल जे आहेत ते कॉलनी करून राहतात, तर त्यांना पण एक वर्ड दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, जे ॲनिमल असे सेपरेट राहतात, एकटं राहतात, त्यांना म्हटलं जातं सॉलिटरी. काय म्हटलं जातं त्यांना? सॉलिटरी ॲनिमल्स. लक्षात ठेवा, हे वर्ड तुमच्या खूप कामात पडतील. सॉलिटरी म्हणजे जे एकटं राहतात. ठीक आहे, काही तुम्ही ॲनिमल बघितले असतील की जे एकटे राहतात, तर त्यांना सॉलिटरी ॲनिमल्स असं म्हटलं जातं. किंवा काही काही ॲनिमल जे आहेत ते ग्रुप करूनच राहतात, तुम्हाला कधी ते एकटे दिसणार नाही, जनरली ते ग्रुपमध्ये दिसतात. जसे की आपल्या घरातल्या मुंग्या वगैरे असतील तर त्या कशा दिसतात तुम्हाला? त्या ग्रुप करून राहतात. अशा यांना काय म्हटलं जातं? कॉलोनियल ॲनिमल, जे कॉलनी करून राहतात. कॉलोनियल म्हणजे काय? जे ग्रुप करून राहतात. सॉलिटरी म्हणजे काय? जे एकटे राहतात. ठीक आहे, तर अशा ह्या टर्म लक्षात ठेवा. त्याचबरोबर काही काही ॲनिमल जे आहेत ते फ्री लिव्हिंग आहे, म्हणजे कुठेही ते प्रवास करू शकतात, कुठेही ते जाऊ शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठे पण ते जाऊ शकतात, त्यांना आपण फ्री लिव्हिंग असं म्हणतो. काही काही ॲनिमल कसे आहे? फ्री लिव्हिंग आहे, जसं आपण पण फ्री लिव्हिंग आहे, आपण पण कुठेही जाऊ शकतो. आणि काही काही ॲनिमल जे आहेत ते सिडेंटरी आहे, म्हणजे त्यांना हालचाल करता येत नाही, ते आयुष्यभर एक कशाला तरी चिपकून असतात, त्यांना सिडेंटरी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सिडेंटरी. म्हणजे काही काही ॲनिमल हे फ्री लिव्हिंग आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. काही काही ॲनिमल हे कशाला तरी चिपकून आधार घेतात आणि एकाच ठिकाणी आयुष्यभर राहतात, त्यांना सिडेंटरी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्यांना? तर लक्षात ठेवा, सिडेंटरीचं एक्झाम्पल पण विचारलं जाऊ शकतं. आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे बर्नॅकल्स. तर ही जी डायग्राम येईल त्या डायग्राममध्ये बघा तुम्ही ते बर्नॅकल्स कसे आहेत तर चिपकलेले. तर असे हे जे बर्नॅकल नावाचे ॲनिमल आहेत हे कसे आहेत? हे सिडेंटरी आहेत, म्हणजे ते कशाचा तरी आधार घेऊन कशाला तरी खडकाला वगैरे दगडाला जे आहेत ते चिपकून एकाच ठिकाणी आपलं आयुष्य काढतात. तर अशा तऱ्हेनं आपल्याला हे ॲनिमल दिसतात. हा अशा या ॲनिमलचा हॅबिटॅट आहे. ठीक आहे, तर आपण याचा हॅबिटॅट समजून घेतला की हे कुठे प्रेझेंट आहे, काय आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट जो पॉईंट आपण डिस्कस करणार तो म्हणजे आहे यांचा बॉडी फॉर्म कशा प्रकारचा आहे. तर या ग्रुपमधले जे ॲनिमल्स आहेत त्यांची बॉडी जी आहे ती अशी सेगमेंटेड आहे. बाहेरून जर बघितलं आपण तर त्यांच्या बॉडीला असे सेगमेंट जे खाचे पडलेले दिसतात. काय म्हटलं जातं त्याला? मेटामियर. आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? मेटामेरिझम. हे सगळं काही लक्षात ठेवा, बायोलॉजीमधले खूप बेसिक वर्ड आहेत. हे रिपीट होतात, नेहमी रिपीट होतील, यावर्षी सुद्धा रिपीट होतील, पुढच्या वर्षी सुद्धा रिपीट होतील. तर जर हे तुम्हाला याचं मिनिंग व्यवस्थित समजलं तर तुम्हाला बिलकुल हार्ड जाणार नाही. बायोलॉजी एकदम सिम्पल सायन्स आहे. ठीक आहे, बॉडी जे आहे ते एक्सटर्नली सेगमेंटेड आहे, बॉडीवरती सेगमेंट्स आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल हा एखादा या ग्रुपमधला ॲनिमल आहे. ठीक आहे, तर या ॲनिमलवरती आपल्याला यांची बॉडी जी आहे ही अशी डिवाइड झालेली दिसते. या बॉडीवरती आपल्याला असे सेगमेंट बघायला भेटतात. म्हणजे आपण काय म्हणतो याला आपण मेटामेरिझम असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? या प्रोसेसला मेटामेरिझम. लक्षात ठेवा, सेगमेंट्स. आणि हे जे सेगमेंट्स असतात यांना काय म्हटलं जातं? यांना मेटामियर असं म्हटलं जातं. मेटामियर. आणि या सेगमेंटेशनच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? मेटामेरिझम. आणि जे सेगमेंट असतात त्यांना काय म्हणतो आपण? मेटामियर. तर यांची बॉडी जी आहे आपण जर एक्सटर्नली बघितली यांची बॉडी तर अशी सेगमेंटमध्ये डिवाइड झालेली आहे. त्याचबरोबर यांची बॉडी 3 पार्ट पासून बनलेली आहे. किती पार्ट पासून बनलेली आहे? 3 पार्ट पासून, किंवा 3 पार्टमध्ये यांची बॉडी डिवाइड झालेली आहे. एक पार्ट जो आहे यांचा हेड, डोकं, त्यानंतर आहे थोरॅक्स, आणि लास्ट पार्ट आहे तो म्हणजे ॲब्डॉमेन. बघा आता फॉर एक्झाम्पल हा या ग्रुपमधला एक ॲनिमल आहे. ठीक आहे, हा एक ॲनिमल आहे. तर याची बॉडी 3 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. किती पार्टमध्ये? 3 पार्टमध्ये. कोणते कोणते 3 पार्ट आहेत? तर एक आहे याचा हेड. लक्षात ठेवा, हेड. त्यानंतर आहे थोरॅक्स आणि नंतर आहे ॲब्डॉमेन. तशा 3 पार्टमध्ये या ॲनिमलची बॉडी डिवाइड झालेली आहे, किंवा ॲनिमलची बॉडी अशा 3 पार्ट पासून बनलेली आहे. ॲनिमल बॉडी कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. कोणते? हेड, डोक्याचा पार्ट, थोरॅक्स म्हणजे छातीचा पार्ट, थोरॅसिक केज म्हणतो ना आपण, छातीचा पिंजरा. तर हा थोरॅक्स पार्ट, त्यानंतर आहे पोट त्यांचं, ॲब्डॉमेन. तर अशा 3 पार्टमध्ये हेड, थोरॅक्स, ॲब्डॉमेन 3 पार्टमध्ये यांची बॉडी डिवाइड झालेली आहे. ठीक आहे, लक्षात आलं? बिलकुल सिंपल आहे. बॉडीमध्ये आपण बघितलं तर बॉडीवरती सेगमेंट दिसतात. एक्सटर्नल सेगमेंट आहे त्यांना आपण मेटामेयर असं म्हणतो, आणि त्या प्रोसेसला मेटामेरिझम असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बॉडी 3 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डॉमेनमध्ये. हे आणखीन याचं एक फीचर समजून घेतलं. नेक्स्ट फीचर काय आहे? बॉडी वॉल. तर यांची बॉडी जी आहे ही अशी जाड, थिक आणि टफ अशा क्युटिकलनी झाकलेली आहे. त्याच्यावरती असं एक कवरिंग आहे. त्या कवरिंगला आपण एक्झोस्केलेटन असं सुद्धा म्हणतो, किंवा क्युटिकल असं सुद्धा म्हणतो. बघा आता फॉर एक्झाम्पल हा जो ॲनिमल आहे, या ॲनिमलची जी बॉडी आहे ती पूर्ण अशी टफ कवरिंगनी झाकल्या गेलेली आहे. याच्या बॉडीवर असं टफ कवरिंग आहे, आणि त्या टफ कवरिंगला काय म्हणतो आपण? त्या टफ कवरिंगला म्हटलं जातं एक्झोस्केलेटन. काय म्हटलं जातं त्याला? एक्झोस्केलेटन.
लक्षात ठेवा, स्केलेटन काय काम करते, जसं आपल्या बॉडीमध्ये सुद्धा स्केलेटन आहे ना, सापडा म्हणतो आपण त्याला, हड्डींचा ढाचा सापडा. तर स्केलेटन काय करत असतो, स्केलेटन हा आपल्या बॉडीला सपोर्ट करत असतो, आधार द्यायचं काम करत असतो. आता स्केलेटन 2 टाईपचे असतात बघा. स्केलेटन इथे तुम्हाला थोडंसं नोट करून देतो मी, स्केलेटनची 2 टाईप. स्केलेटन 2 टाईपचं आहे, एंडोस्केलेटन आणि दुसरं आहे एक्झोस्केलेटन. एंडोस्केलेटन म्हणजे काय, जे स्केलेटन बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, आणि एक्झोस्केलेटन म्हणजे काय, जे बॉडीच्या वरती जे संरक्षण कवच आहे त्याला आपण एक्झोस्केलेटन असं म्हणतो. शेवटी स्केलेटन काय काम करत असते, आपल्या बॉडीचं आधार द्यायचं काम करते, बॉडीला संरक्षण द्यायचं काम करते. आपल्या बॉडीमध्ये कसं स्केलेटन आहे, आपल्या बॉडीमध्ये हे एंडोस्केलेटन आहे, जो ढाचा आहे हड्डींचा त्याला आपण एंडोस्केलेटन म्हणतो. आणि एक्झोस्केलेटन कोणचं असतं, तर एक्झोस्केलेटन हे बाहेरच्या बॉडीला सपोर्ट करायचं काम करते, किंवा बॉडीच्या बाहेर बॉडीचं जे कव्हरिंग आहे त्याला सपोर्ट करायचं काम करते, प्रोटेक्ट करायचं काम करते. जसं की एक्झोस्केलेटन कोणतं आहे, एक्झोस्केलेटनमध्ये पंख सुद्धा येतात, पक्ष्यांचे जे पंख येतात, पक्षाचे जे पंख आहेत ते सुद्धा एक्झोस्केलेटनमध्ये येतात, किंवा जे कीटक आहेत त्यांचे जे पंख आहेत ते सुद्धा एक्झोस्केलेटनमध्ये येतात. त्याचबरोबर जे आपले नख वगैरे असतील, केस वगैरे असतील, त्यांना सुद्धा एक्झोस्केलेटन असं म्हटलं जातं. तर हे एक्झोस्केलेटनचे टाईप लक्षात ठेवा, किंवा स्केलेटनचे टाईप लक्षात ठेवा, एंडोस्केलेटन आणि एक्झोस्केलेटन. तर यांच्या बॉडीमध्ये कोणतं स्केलेटन बघायला भेटते आपल्याला, एक्झोस्केलेटन, जे बाहेर प्रेझेंट आहे, बॉडीच्या बाहेर प्रेझेंट आहे त्याला आपण एक्झोस्केलेटन म्हणतो. तर पूर्ण बॉडीची पूर्ण बॉडी कव्हर झालेली आहे, पूर्ण बॉडीवर थिक आणि अशी प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ज्याला आपण एक्झोस्केलेटन म्हणतो. आणि एक्झोस्केलेटन बनलेलं आहे कशापासून, कायटिन पासून बनलेलं आहे. कशापासून बनलेलं आहे, कायटिन. लक्षात ठेवा, हा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो तुम्हाला. एक्झोस्केलेटन हे कायटिनचं आहे, कायटिनस. एक्झोस्केलेटन कसं आहे, कायटिनस. कायटिन म्हणजे काय, तर एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे, तो पॉलिसॅकराइड आहे. तर लक्षात ठेवा, कायटिनचं एक्झोस्केलेटन आहे. एक कायटिन काय आहे, तर नेहमी लक्षात ठेवा तो एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. हे एक डेड मटेरियल आहे, यांच्या बॉडीवर जे कव्हर आहे ना ते एक डेड मटेरियल आहे, लक्षात ठेवा. आणि त्याला काय म्हणतो आपण, एक्झोस्केलेटन म्हणतो. आणि कशापासून बनलेलं आहे, कायटिन पासून. तर कायटिन काय आहे, तर कायटिन एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे, पॉलिसॅकराइड म्हणतो आपण त्याला, एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेनं यांच्या बॉडीला संरक्षण करायला एक्झोस्केलेटन आहे, आणि एक्झोस्केलेटन कायटिन पासून बनलेलं आहे. त्यामुळे हे कीटक आहेत, हे जे इन्सेक्ट आहे, हे ठराविक वेळानंतर, काही दिवसानंतर, रेग्युलर इंटरवलनी हे जे एक्झोस्केलेटन आहे हे बॉडीमधून वेगळं करत असतात, किंवा मोल्टिंग करत असतात, किंवा त्याला म्हणतात शेड ऑफ करणे, किंवा त्याला आणखीन एक टर्म दिलेला आहे, इक्डायसिस असं त्याला नाव आहे. काय म्हणतात त्याला, इक्डायसिस किंवा मोल्डिंग. तर लक्षात ठेवा, इक्डायसिस म्हणजे काय, मोल्डिंग. किंवा हे काय करतात, हे ऑर्गॅनिझम काय करतात, ॲनिमल काय करतात, आपल्या बॉडीचं जे कव्हर आहे, जे एक्झोस्केलेटन आहे कव्हर, ते काही ठराविक वेळानंतर काढून फेकून देतात. जसं साप कसा काट टाकून देतो, तसे या ग्रुपमधले ॲनिमल सुद्धा आपल्या बॉडीवरचे जे काही पंख असतील, जे एक्झोस्केलेटन असेल, ते काही ठराविक दिवसानंतर काढून फेकून देतात. मग त्याच्याऐवजी नवीन एक्झोस्केलेटन येते त्याला. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, या प्रोसेसला म्हटलं जातं मोल्डिंग किंवा इक्डायसिस. आपल्या बुकमध्ये हा वर्ड आलेला आहे, लक्षात ठेवा, इक्डायसिस. याचं प्रोनाऊन्सिएशन कसं कराल तर तुम्ही बघा, इक्डायसिस. तर असं याचं प्रोनाऊन्सिएशन केलं जातं. तर इक्डायसिस किंवा मोल्डिंगचा मिनिंग चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा काय आहे, की हे ॲनिमल काय करतात, ठराविक वेळानंतर एक्झोस्केलेटन जे आहे ते काढून टाकतात. त्या प्रोसेसला मोल्डिंग किंवा इक्डायसिस असं म्हणतात. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण हा एक पॉईंट शिकलो याचा बॉडी वॉलबद्दल. त्यानंतर या ग्रुपमधले जे ॲनिमल्स आहेत त्यांची सिमेट्री कशी आहे ते समजून घेऊ. तर या ग्रुपमधले ॲनिमल जे आहे त्यांची सिमेट्री बायलॅटरल आहे. कशी आहे, बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री आहे या ग्रुपमधल्या ॲनिमलची. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा एक ॲनिमल आहे, हा एक इन्सेक्ट आहे, कीटक आहे. याच्या बॉडीमधून जर आपण असा एक इमॅजिनरी ॲक्सिस जर पास केला याच्या सेंटरमधून, तर या ॲक्सिसमुळे काय झालं, या ॲक्सिसमुळे याची बॉडी अशा 2 पार्टमध्ये डिवाइड झाली. हा एक पार्ट, हा एक पार्ट, अशा 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाली. अशा सिमेट्रीला काय म्हणतो आपण, अशा बॉडी सिमेट्रीला बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. तर यांची बॉडी कशी आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. त्याचबरोबर यांची बॉडी जी आहे ही ट्रायप्लोब्लास्टिक आहे. कशी आहे, ट्रायप्लोब्लास्टिक. ट्रायप्लोब्लास्टिक म्हणजे काय, की यांची बॉडी ही 3 जर्म लेअर पासून बनलेली आहे ना. आपण नेहमी शिकत आलो 3 जर्म लेअर. सगळ्यात आउटर जर्म लेअर इक्टोडर्म, मिडल मेसोडर्म आणि इनर इंडोडर्म. तर अशा 3 जर्म लेअर पासून ज्यांची बॉडी बनलेली असते त्याला आपण ट्रायप्लोब्लास्टिक म्हणतो. तर या ग्रुपमधल्या ॲनिमलची बॉडी सिमेट्री कशी आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे. त्याचबरोबर जर्म लेअर किती आहे, तर जर्म लेअर ह्या 3 आहेत, म्हणून आपण यांना ट्रायप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असं म्हणतो. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण यांचं आणखीन काही फीचर समजून घेतलं. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे की बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम कसं आहे. तर यांच्या मध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे.
आणि त्या बॉडी कॅव्हिटीमध्ये ब्लड भरलेला आहे, म्हणून त्या बॉडी कॅव्हिटीला हिमोसिल असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, असे वर्ड आलेले आहे, वेगळे वेगळे इंटरेस्टिंग वर्ड आहे. तर मी तुम्हाला नोट करून देतो एकदा. बॉडी प्लॅन कसा आहे, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन, आणि बॉडी कॅव्हिटी काय आहे, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. त्यामुळे हे ॲनिमल कसे आहेत, त्यामुळे हे ॲनिमल सिलोमेट्स आहेत, ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, आपण त्यांना सिलोमेट्स असं म्हणतो. तर ठीक आहे, लक्षात आलं आपल्याला हे फीचर. तर यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, त्यामुळे आपण यांना सिलोमेट म्हणतो. आणि बॉडी प्लॅन कसं आहे, ट्यूब विदिन ट्यूब, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये सुद्धा एक ट्यूब आहे, म्हणजे काय, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. आता यांच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी आहे, फॉर एक्झाम्पल आता हे या ॲनिमलची बॉडी आहे, आणि या ॲनिमलच्या बॉडीमध्ये ही जी कॅव्हिटी आहे, ही कॅव्हिटी पूर्ण ब्लडनी भरलेली आहे. ठीक आहे, या कॅव्हिटीमध्ये काय आहे, तर या कॅव्हिटीमध्ये आहे ब्लड, रक्त आहे, ब्लड आहे या कॅव्हिटीमध्ये, म्हणून या कॅव्हिटीला हिमोसिल असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, हिमोसिल. हिमोसिल असं म्हटलं जातं या कॅव्हिटीला, कारण या कॅव्हिटीमध्ये, यांच्या बॉडीमध्ये जी कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये ब्लड भरलेलं आहे, म्हणून या बॉडी कॅव्हिटीला हिमोसिल असं म्हटलं जातं. हिमोसिल म्हणजे काय, हिम म्हणजे ब्लड, आणि सील म्हणजे काय, कॅव्हिटी, कॅव्हिटीमध्ये असलेलं ब्लड, म्हणून याला हिमोसिल असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे इथपर्यंत लक्षात ठेवा. त्यानंतर आहे आता नेक्स्ट फीचर यांचं. तर नेक्स्ट फीचर काय आहे, तर डायजेस्टिव्ह ट्रॅक कशा प्रकारचा आहे, तर डायजेस्टिव्ह ट्रॅक हा कंप्लीट आहे. पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम कशी आहे, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे काय, काय म्हणतो आपण त्याला, की ज्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये दोन ओपनिंग असतील. दोन ओपनिंग म्हणजे काय, माउथ असेल आणि ॲनस असेल. जर माउथ आणि ॲनस हे दोन्ही सेपरेट ओपनिंग असतील, तर अशा डायजेस्टिव्ह सिस्टमला आपण काय म्हणतो, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, इथपर्यंत आपण आणखीन एक फीचर याचं समजून घेतलं. त्यानंतर नेक्स्ट फीचर काय आहे, तर नेक्स्ट फीचर आहे ब्लड व्हास्क्युलर सिस्टम. आता ब्लड व्हास्क्युलर सिस्टम कशा प्रकारचा यांच्यामध्ये, तर ब्लड व्हास्क्युलर सिस्टम ही ओपन टाईप्स आहे. लक्षात ठेवा, कन्फ्युजन वाढते याच्यामध्ये, कारण याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर बऱ्याचदा नीटमध्ये CET क्वेश्चन विचारले जातात. तर यांच्यामध्ये कसं आहे, जसं आपण ॲनेलिडामध्ये बघितलं, मागचा जो फायलम होता त्यांच्यामध्ये ब्लड सर्क्युलर सिस्टम कसं होतं, त्यांच्यामध्ये क्लोज होतं. पण यांच्यामध्ये कसं आहे, ब्लड व्हास्क्युलर सिस्टम कशी आहे, तर ओपन आहे. लक्षात ठेवा, ओपन ब्लड व्हास्क्युलर सिस्टम, ओपन ब्लड व्हास्क्युलर सिस्टम आहे यांच्यामध्ये. तर ओपन ब्लड व्हास्क्युलर सिस्टम म्हणजे काय, की हार्टमधून ब्लड पंप होते, आणि ब्लड पंप होऊन ते ऑर्गनपर्यंत तर पोहोचते, पण ते बिना ब्लड व्हेसलचं पोहोचते. म्हणजे त्या ब्लडला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला व्हेसल्स नसतात, किंवा ज्या आर्टेरी लागतात, ज्या व्हेन्स लागतात, त्या व्हेन्स किंवा आर्टेरी नसतात. तर अशा टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टमला काय म्हणतो आपण, ओपन टाईपची ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. आणि ज्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टममध्ये व्हेसल्स असतात, ब्लड व्हेसल्स असतात, म्हणजे आर्टरीज असतात, व्हेन्स असतात, अशा टाईपच्या ब्लड व्हस्क्युलर सिस्टमला काय म्हणतो आपण, क्लोज व्हस्क्युलरिटी सिस्टम. जसं आपल्यामध्ये बघायला भेटते, आपल्यामध्ये कशा आर्टरी, व्हेन्स आहेत, हार्टपासून ब्लड आपल्या पूर्ण बॉडीमध्ये न्यायला काय आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत. तर अशा टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टमला काय म्हणतो आपण, क्लोज व्हस्क्युलरिटी सिस्टम. पण यांच्यामध्ये तसं नाही आहे, यांच्यामध्ये ब्लड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, पण ते कसं जाते, तर विदाऊट ब्लड व्हेसल्समुळे जात नाही, ब्लड व्हेसल्स नाहीत यांच्यामध्ये. ठीक आहे, तर आपण हा एक पॉईंट यांच्यामध्ये समजून घेतला. त्यानंतर रेस्पिरेटरी ऑर्गन्स कोणते कोणते आहेत, रेस्पिरेशन सुद्धा करत असतील हे ॲनिमल्स. तर रेस्पिरेटरी ऑर्गन्स कोणते कोणते यांच्यामध्ये आहेत, तर या ग्रुपमधले जे ॲनिमल्स आहेत, जे पाण्यामध्ये राहतात, त्या पाण्यामध्ये राहणाऱ्या ॲनिमल्समध्ये रेस्पिरेशनसाठी गिल्स आहेत आणि बुक गिल्स आहेत. काय काय आहेत बघा, म्हणजे पाण्यामध्ये राहणारे आणि जमिनीवर राहणारे, अशा दोन्ही ॲनिमलमध्ये डिफरन्स आहे. तो मी तुम्हाला नोट करून देतो. तर आता इथे लक्षात घ्या की जे रेस्पिरेशनसाठी ऑर्गन आहेत, तर ते ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये वेगळे आहेत, आणि जे टेरेस्ट्रियल ॲनिमल आहेत त्यांच्यासाठी वेगळे आहेत. म्हणजे जे पाण्यामध्ये ॲनिमल राहतात त्यांच्यासाठी रेस्पिरेटरी ऑर्गन वेगळे आहेत, आणि जे जमीनवरती राहतात त्यांच्यासाठी रेस्पिरेटरी ऑर्गन वेगळे आहेत. जे पाण्यामध्ये ॲनिमल राहतात त्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन कोणते आहेत, जसं की गिल्स आहेत. आपल्याला आता माहीत आहे फिशेस वगैरे जे असतात त्यांच्यामध्ये श्वासोश्वास करायला गिल्स असतात, तसे हे सुद्धा ॲनिमल आहे, यांच्यामध्ये सुद्धा रेस्पिरेशन करायला काय आहेत, गिल्स आहेत, बुक गिल्स आहेत. जे पाण्यामध्ये ॲनिमल राहतात त्यांच्यामध्ये गिल्स, बुक गिल्स आहेत. त्याचबरोबर जे जमीनवरती जे ॲनिमल्स राहतात त्यांच्यामध्ये श्वासोश्वास करायला किंवा रेस्पिरेशन करायला ट्रकिया आणि बुक लंग्स असे हे ऑर्गन प्रेझेंट आहे. तर लक्षात ठेवा की कोणते कोणते रेस्पिरेटरी ऑर्गन यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, गिल्स, बुक गिल्स, ट्रकिया, बुक लंग. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवा. त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आणखीन समजून घेऊ, तो म्हणजे एक्सक्रिटरी ऑर्गन्स कोणते कोणते यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. तर एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहे ग्रीन ग्लँड, त्याचबरोबर आहे माल्फिजियन ट्यूब्यूल. काहींमध्ये ग्रीन ग्लँड प्रेझेंट असते, काहींमध्ये माल्फिजियन ट्यूब्यूल्स प्रेझेंट असतात, काहींमध्ये
कॉक्झल ग्लँड सुद्धा प्रेझेंट असते. तर लक्षात ठेवा, हे वेगळे वेगळे नावं इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याचदा हे याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. नोटसुद्धा करून देतो मी तुम्हाला एकदा. तर अशा तऱ्हेनं एक्सक्रिशनसाठी असे डिफरंट यांच्यामध्ये ऑर्गन आपल्याला बघायला भेटतात. काहींमध्ये ग्रीन ग्लँड प्रेझेंट आहे. बघा या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल ग्रीन ग्लँड कशा टाईपची आहे. काही ॲनिमल्समध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स आहेत प्रेझेंट. इथे परत तुम्हाला या डायग्राममध्ये दिसेल माल्फिजियन ट्युब्युल्स कसे आहेत. तर काहींमध्ये कॉक्झल ग्लँडसुद्धा प्रेझेंट आहेत. तर अशा तऱ्हेनं हे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत. लक्षात ठेवा, वेगळ्या फायलममध्ये जे ॲनिमल आहे त्या वेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगळे एक्सक्रिटरी ऑर्गन प्रेझेंट आहेत. जसं की आपण आहे, आपल्यामध्ये किडनी प्रेझेंट आहे. काहींमध्ये प्रोटोनेफ्रिडी आहे, काहींमध्ये नेफ्रिडिया ऑर्गन आहे. लक्षात येते का तुम्हाला? तर हे सगळे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहे आणि याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारले जातात. तर या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहे त्यांच्यामध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन कोणते? एक्सक्रिटरी ऑर्गन काय काम करतात की बॉडीमध्ये जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट तयार झालेले आहेत, जो कचरा तयार झालेला आहे, जो नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट जमा झालेल्या बॉडीमध्ये ते बाहेर काढायचं काम करतात. तर यांच्यामध्ये कोणते ते वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढायला ऑर्गन्स आहेत? तर ग्रीन ग्लँड आहे, माल्फिजियन ट्युब्युल्स आहे आणि कॉक्झल ग्लँड आहे. ठीक आहे, तर हा एक आणखीन पॉईंट आपण समजून घेतला याच्याबद्दल. त्यानंतर आहे नर्वस सिस्टम कशा प्रकारची आहे. तर नर्वस सिस्टम ही ॲनेलिडा सारखीच आहे. मागचा जो फायलम होता आपला तशा टाईपचीच नर्वस सिस्टम यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्यांच्यामध्ये नर्व रिंग आहेत. त्याचबरोबर व्हेंट्रल साईडला डबल नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे. काय आहे बघा, नर्वस सिस्टममध्ये आपल्याला बघायला भेटते नर्व रिंग. तर नर्वस सिस्टम कशा प्रकारची यांच्यामध्ये ॲनेलिडामध्ये होती तशा टाईपचीच नर्वस सिस्टम यांच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. तर नर्वस सिस्टममध्ये काय तर नर्वस सिस्टममध्ये नर्व रिंग प्रेझेंट आहे. त्याचबरोबर व्हेंट्रल साईडला एक डबल नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे. आणि तो नर्व कॉर्ड कसा आहे? त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गँग्लियॉन आहेत. काय आहेत? गँग्लिया म्हणजे काय? गँग्लिया किंवा गँग्लियॉन म्हणजे काय? जे नर्वचं जे नेटवर्क असते त्याला आपण गँग्लियॉन म्हणतो. बघा आता फॉर एक्झाम्पल नर्व काय एक प्रकारच्या सेल आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेसेज पोचवायसाठी त्या नर्व काम करतात, है ना. जसं की असं जे नर्वचं जे जाळ आहे, नर्वचं जे नेटवर्क आहे, आपण त्याला गँग्लिया असं म्हणतो. काय म्हणतो? गँग्लिया. एक असेल तर गँग्लिऑन. तर हा गँग्लिया काय आहे? गँग्लिया हा एक प्ल्युरल आहे, अनेक वचन आहे. गँग्लिऑन म्हणजे सिंग्युलर आणि गँग्लिया म्हणजे प्ल्युरल आहे, हे ते लक्षात ठेवा. तर नर्वचं जे नेटवर्क आहे त्याला म्हटलं जातं गँग्लिया. तर अशा टाईपचं नर्वस सिस्टम यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, याच्याबद्दल आपण एवढं शिकलो. त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आहे की सेन्स ऑर्गन आहेत का यांच्यामध्ये प्रेझेंट. जसं की आपल्या बॉडीमध्ये सेन्स ऑर्गन भरपूर सारे आहेत, की आपण म्हणतो ना 5 टाईपचे सेन्स ऑर्गन आहे आपल्यामध्ये. आपली त्वचा आहे, आपले डोळे, कान, नाक वगैरे, जीभ आपली, है ना. तर हे आपले सेन्स ऑर्गन आहेत. यांच्यामध्ये काही सेन्स ऑर्गन आहेत का? तर हो, यांच्यामध्ये सुद्धा सेन्स ऑर्गन आहेत. तर या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला कोणते सेन्स ऑर्गन बघायला भेटतात. तर त्यांच्यामध्ये काहींमध्ये अँटिना प्रेझेंट आहेत. तुम्ही कॉक्रोच वगैरे बघितला असेल. अँटिना जसा घराच्या आपण ते टीव्ही बघताना लावत होतो जुन्या याच्यात तुम्ही बघितलं असेल जुन्या काळात तो अँटिना. तशा टाईपचे ते अँटिना यांच्या डोक्यावरती असे अँटिना प्रेझेंट असतात. त्यांनी काय करतात, तुम्ही कॉक्रोच वगैरे बघितला असेल. बघा मी तुम्हाला एकदम काढून देतो इथे. तुम्ही बघा हा असा कॉक्रोच वगैरे बघितला असेल तर त्या कॉक्रोचच्या डोक्यावरती तुम्हाला अशा काय दिसतील, अशा अँटिना. ठीक, अशा 2 अँटिना दिसतील. त्या अँटिनामुळे काय करतो हा कॉक्रोच, असा सेन्स करतो, है ना. कॉक्रोचला तुम्ही ऑब्झर्व करा, एखाद्या वेळी आपल्या घरामध्ये वगैरे आपल्याला दिसतोच. तो असा चालता थांबतो आणि मग तो काय करतो, त्याच्या डोक्यावरच्या ज्या अँटिना आहेत तो त्यांनी बरोबर असा सेन्स करतो. त्या अँटिना असे हलवतो इकडे बरोबर, इकडे तिकडे. म्हणजे तो असा आपल्या आजूबाजूचं कसं वातावरण आहे, आपल्या आजूबाजूचं सेन्स करतो तो आणि त्या अकॉर्डिंग मग तो ॲक्ट करतो किंवा पुढे जातो. अँटिना म्हणतो आपण, या अँटिनी असं म्हणतो. त्याचबरोबर यांच्यामध्ये डोळे आहेत. काय आहेत? आईज आहेत, डोळे. आणि ते डोळे जे आहे काही ॲनिमलमध्ये कंपाऊंड आईज आहेत आणि काही ॲनिमलमध्ये सिम्पल आईज आहेत. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे तर ते थोडंसं लक्ष देऊन ऐका. बघा काय यांच्यामध्ये सेन्स ऑर्गन. एक तर बघितलं आपण, पहिला सेन्स ऑर्गन म्हणजे अँटिना, जो सिम्पल अँटिना आहे, यांच्या डोक्यावरती असे अँटिना असतात. त्याचबरोबर यांच्यामध्ये आणखीन काय सेन्स ऑर्गन आहे तर आहेत आईज. काय आहेत? डोळे. ठीक आहे, डोळे आहेत सेन्स ऑर्गन. आता हे डोळे पण 2 प्रकारचे आहेत आईज. एक म्हणजे सिंपल आय, बघा या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल सिंपल आय. आणि दुसऱ्या प्रकारची असते कंपाऊंड आय. सिंपल आईज आणि कंपाऊंड आईज असे 2 टाईपचे आईज आपल्याला या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये बघायला भेटतात. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसून पडेल की सिंपल आईज कशा आहेत, कंपाऊंड आईज कशा आहेत. आता ज्या कंपाऊंड आईज आहेत
थोडंसं याच्याबद्दल तुम्हाला एक इंटरेस्टिंग काही माहिती सांगतो बघा. हे जे कंपाऊंड आईज आहेत यांच्यामध्ये मोझॅक विजन दिसते. कसं दिसते? मोझॅक विजन म्हणजे पूर्ण जो आता समजा हा एखादा कॉक्रोच असेल, तो कॉक्रोच जेव्हा तुम्हाला बघतो तेव्हा असं पूर्ण ॲनिमल म्हणून तुमच्याकडे तो बघत नाही, पूर्ण माणूस म्हणून तुमच्याकडे बघत नाही. तर अशा छोट्या आकृत्या, छोट्या भाग त्याच्या डोळ्यापुढे ते जमा होतात. त्याला मोझॅक विजन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? मोझॅक. तर कंपाऊंड आईज ज्या ॲनिमलमध्ये आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये मोझॅक विजन असते. आणि हे जे कंपाऊंड आईज असतात ते अशा छोट्या ओमिटीट पासून बनलेले असतात. बघा याला हे आहेत काय? हे कंपाऊंड आईज आहेत. या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहेत त्यांच्या काहींमध्ये आपल्याला सिंपल आईज बघायला भेटतात, सिंपल डोळे, आणि काहींमध्ये आपल्याला कंपाऊंड आईज बघायला भेटतात. तर ते कंपाऊंड आईज जे आहेत ते अशा या छोट्या ओमिटीड पासून बनलेले असतात. लक्षात ठेवा, काही गोष्टी ह्या इंटरेस्टिंग आहेत. तर अशा छोट्या ओमिटीड पासून यांच्या कंपाऊंड आईज बनलेल्या असतात. तर मग हा प्रत्येक ओमिटीड काय करतो? कोणालाही बघताना अशा छोट्या ग्रुपमध्ये बघतो आणि मग एकत्रित त्याची अशी एक इमेज तयार करतो. म्हणजे बघा, हा पार्ट वेगळा भाग पाहिल, 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 अशा तऱ्हेनं मग हा जो डोळा आहे यांचा, हा असा एकत्रित असा छोट्या तुकड्यामध्ये एक पूर्ण अशी इमेज तयार करतो. तर अशा टाईपच्या याला मोझॅक विजन असं म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा की काय यांच्यामध्ये सेन्स ऑर्गन अँटिना आहेत, काहींमध्ये अँटिना प्रेझेंट आहेत, काहींमध्ये डोळे प्रेझेंट आहेत. तर डोळे दोन प्रकारचे आहेत, सिंपल आईज आणि कंपाऊंड आईज. ठीक आहे, एवढं तरी लक्षात ठेवा. हे बाकीचं नाही लक्षात ठेवलं चालेल. तर आईज आहेत, कंपाऊंड आईज सुद्धा बघायला भेटतात आणि सिंपल आईज सुद्धा बघायला भेटतात. आणि ते सेन्स ऑर्गन आहे, त्याच्यामुळे सेन्सेशन होते, त्यांना जाणीव होते आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची. ठीक आहे, तर हा एक आपण पॉईंट समजून घेतला याच्यामध्ये. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट की एंडोक्राइन ग्लँड्स. तर यांच्यामध्ये इंडोक्राइन ग्लँड आहेत का? जसं आपल्या बॉडीमध्ये इंडोक्राइन ग्लँड आहे, आपल्या बॉडीमध्ये इंडोक्राइन सिस्टम प्रेझेंट आहे. इंडोक्राइन ग्लँड काय करतात? तर ते हार्मोन तयार करतात. वेगळे हार्मोन तयार करण्याचं काम या इंडोक्राइन ग्लँडचं आहे. आपल्या बॉडीमध्ये भरपूर सारे इंडोक्राइन ग्लँड आहे. जसं आपल्याला हे थायरॉइड ग्लँड माहीत असते की त्याच्यामधून थायरॉक्सिन हार्मोन तयार होते. आपल्याला पँक्रियाज माहीत असतो, त्या पँक्रियाजमधून इन्सुलिन हार्मोन तयार होते. तर हे काय आहेत? ह्या इंडोक्राइन ग्लँड आहेत, ते हार्मोन तयार करायचं काम करतात. तर यांच्या बॉडीमध्ये आहेत का अशा ग्लँड? यांच्या बॉडीमध्ये सुद्धा इंडोक्राइन ग्लँड आहेत आणि त्या इंडोक्राइन ग्लँड सुद्धा हार्मोन तयार करतात. त्याचबरोबर काही इन्सेक्ट असे आहेत की ते एक विशिष्ट प्रकारचा केमिकल तयार करतात. त्या केमिकलला फेरोमोन्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्यांना? फेरोमोन्स. हे नाव लक्षात ठेवा. आता इकडे लक्षात व्यवस्थित ऐका की बघा, काहींमध्ये हार्मोन्स तयार होतात. ठीक आहे, काही ॲनिमल असे आहेत की ज्यांच्यामध्ये फेरोमोन्स नावाचे केमिकल तयार होतात. तुम्ही ऐकलं असेल फेरोमोन्स. ते फेरोमोन्स काय करतात? ते फेरोमोन्स मेसेजसाठी कामात पडतात किंवा कॉन्टॅक्टसाठी कामात पडतात. बघा, तुम्ही ते मुंग्या ज्या असतात एका लाईनमध्ये जातात, किंवा तुम्ही ते मुंगळे बघितले असतील, ते बरोबर एका लाईनमध्ये जातात. ते आपली लाईन सोडत नाहीत. का बरं सोडत नाही? ते त्यांना बरोबर समजते की हे आपल्याला असंच जायचं आहे. कारण त्या ज्या मुंग्या असतात छोट्या, किंवा ते जे मुंगडे असतात, ते एक विशिष्ट प्रकारचा केमिकल असा रस्त्यानं सोडत जातात आणि त्याला फेरोमोन्स असं म्हटलं जातं. म्हणजे तो मेसेज असतो मागच्या मुंगीला बोलवायसाठी, तो एक मेसेज असतो. तर या फेरोमोन्समुळेच त्या सगळ्या मुंग्या किंवा ते जे मुंगडे असतात बरोबर एका लाईनमध्ये चालतात. हे एकमेकाला मेसेज देत चालत असतात. त्याला आपण काय म्हणतो? त्या केमिकलला, जे केमिकल त्यांच्या तोंडामधून बाहेर पडत असते मुंग्या किंवा मुंगड्यांच्या मधून, तर ते फेरोमोन्स असतात. ते एकमेकाला मेसेज पाठवायला, कॉन्टॅक्ट करायला कामात पडतात. त्याचबरोबर सेक्स अट्रॅक्ट करायला ऑपोजिटला, म्हणजे जो मेल असेल तो फिमेलला अट्रॅक्ट करायला फेरोमोन्स सोडतो. लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेनं यांच्यामध्ये इंडोक्राइन्स ऑर्गन्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं आपण आता याच्या काही पार्टकडे आलेलं आहे. आणि आता शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे रिप्रोडक्शनचा. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जे आहे ते कसं होते ते एकदा समजून घेऊ आपण डिटेलमध्ये. आता रिप्रोडक्शन बघा यांच्यामध्ये कसं होतं. तर रिप्रोडक्शन हे यांच्यामध्ये सेक्शुअल होतं आणि मेल आणि फिमेल गमीटची भेट हे इंटरनल होते. म्हणजे इंटरनल फर्टिलायझेशन आहे. फर्टिलायझेशन कसं आहे? इंटरनल आहे. म्हणजे जी फिमेल आहे त्या फिमेलच्या बॉडीच्या आतच मेल आणि फिमेल दोन्ही गमीटची भेट होते. बॉडीच्या आत मेल आणि फिमेल गमीटची भेट होते, म्हणूनच त्याला इंटरनल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. तर रिप्रोडक्शन हे सेक्शुअल आहे, फर्टिलायझेशन हे इंटरनल आहे. सेक्सेस काय आहेत? सेपरेट आहे. म्हणजे मेल आणि फिमेल आपल्याला वेगळे दिसतात. फॉर एक्झाम्पल, हा आहे मेल, हे आहे फिमेल. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं मेल आणि फिमेल वेगळे आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे या कंडिशनला आपण काय म्हणतो? डायोसियस असं नाव दिलेलं आहे. बघा, डायोसियस म्हणजे काय? अशी कंडिशन की ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल हा सेपरेट असतो. जर एकाच ॲनिमलमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही प्रेझेंट असले तर त्याला काय नाव दिलेलं आहे? त्याला आहे मोनोसियस म्हणतात. काय म्हणतात त्याला? मोनोसियस. हे पण लक्षात ठेवा, किंवा आपण त्याला हर्मॅफ्रोडाइट असं म्हणतो.
याच्या अगोदर सुद्धा आपण हे वर्ड बघितलेले आहेत. ज्या ॲनिमलमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पार्ट प्रेझेंट असतात त्या ॲनिमलला आपण मोनोसियस किंवा हर्मॅफ्रोडाईट असं म्हणतो. आणि जर ॲनिमलमध्ये एकच सेक्स प्रेझेंट असला, मेल आणि फिमेल वेगळे वेगळे असले, तर आपण त्याला डायोसियस असं म्हणतो. तर यांच्यामध्ये कशी कंडिशन आहे, यांच्यामध्ये डायोसियस कंडिशन आहे. मेल आणि फिमेल सेपरेट असतात. फॉर एक्झाम्पल हा मेल आहे, हे फिमेल आहे. आणि यांच्यामध्ये आपल्याला सेक्शुअल डायमॉर्फिझम बघायला भेटते. सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय की मेल कोणता आहे, फिमेल कोणता आहे हे आपण ओळखू शकतो, ठळकपणे असं ओळखू शकतो. जसं आपण माणसांमध्ये ओळखू शकतो की ही बाई आहे, हा माणूस आहे, मेल ठीक आहे, जेंट्स आहे, हे लेडीज आहे, असं ठळकपणे ओळखू शकतो आपण. तर याला सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हटलं जातं. तर यांच्यामध्ये सुद्धा सेक्शुअल डायमॉर्फिझम आपल्याला बघायला भेटतं. त्यानंतर यांच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आहे. लक्षात ठेवा, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट अशा दोन्ही टाईपची डेव्हलपमेंट यांच्यामध्ये होऊ शकते. काही काहींमध्ये जी डेव्हलपमेंट आहे म्हणजे ऑफस्प्रिंगची जी डेव्हलपमेंट आहे, काहींमध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. जशी आपल्यामध्ये बघायला भेटते डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे ना, आपण आईच्या पोटामध्ये कसं छोटं असतो, मोठं होत जातो, आपली डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. काही ॲनिमलमध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंटसुद्धा बघायला भेटते. या ग्रुपमध्ये काही ॲनिमलमध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे आणि काहींमध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंटसुद्धा बघायला भेटते. काहींमध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंटसुद्धा आहे. आता ज्यांच्यामध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे ते मेटामॉर्फोसिस शो करतात. काय करतात ते मेटामॉर्फोसिस शो करतात. बघा एक इम्पॉर्टंट वर्ड आहे, याच्याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊ. मेटामॉर्फोसिस काय वर्ड आलेला आहे, मेटामॉर्फोसिस. तर बघा या ग्रुपमधले काही ॲनिमल यांची डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे, काहींची इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. ज्यांची इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे ते मेटामॉर्फोसिस शो करतात. आता आपल्याला मी तुम्हाला आधी पण यांच्यामधला डिफरन्स समजून सांगितला आहे की डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे कशी असते, त्याच्यामध्ये लार्वल स्टेज नसते. इनडायरेक्ट डेव्हलपमेंटमध्ये लार्वल स्टेज असते, लार्वा तयार होतो, मग नंतर ॲडल्ट तयार होतो. तर अशा टाईपच्या डेव्हलपमेंटला आपण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणतो. आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंटमध्ये मेटामॉर्फोसिस होते. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, मराठीमध्ये एक सुंदर आणखीन त्याला वर्ड आहे, रूपांतरण होणे. रूपांतर, रूप बदलणे, रूपांतरण होणे. तर बघा रूपांतरण किंवा मेटामॉर्फोसिस याचा मिनिंग काय आहे, तर सगळ्यात सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फुलपाखरू बघितलं असेल, फुलपाखरू जे आहे, बटरफ्लाय जे आहे, हे याच ग्रुपमध्ये येते, आर्थ्रोपोडा याच फायलमचं हे एक्झाम्पल आहे फुलपाखरू. आता फुलपाखरू जे असते ते अंड्यामधून बाहेर निघाल्या त्याला पंख नसतात. ते आधी असं लार्वल स्टेजमध्ये असते की अळीसारखं दिसते, त्याला आपण कॅटरपिलर म्हणतो ना, कॅटरपिलर. बघा जी फॉर एक्झाम्पल अळी हे आहे अंड, या अंड्यामधून ती अशी अळी किंवा अशी अळीसारखी बाहेर पडते ना, आपण त्याला की याला आपण काय म्हणतो, कॅटरपिलर किंवा लार्वा असतो हा. ठीक आहे, हा लार्वा किंवा कॅटरपिलर असते. ठीक आहे, आता अजून याला पंख वगैरे आले काय, ही तर छोटीशी अशी अळीसारखी दिसते किंवा हा असा लार्वासारखाच दिसतो. मग हळूहळू काय होतो, हा लार्वा जो आहे हा असा मोठा बनतो आणि मग याचं काय तयार होते, याचं असं फुलपाखरू तयार होते. बघा असं फुलपाखरू तयार झालं. आधी काय होता, हा लार्वा होता किंवा ही अशी अळी होती, याला काय म्हटलं आपण, कॅटरपिलर. मग हळूहळू याला पंख वगैरे आले आणि मग हे असं दिसायला लागलं, फुलपाखरासारखं दिसायला लागलं. म्हणजे काय तयार झालं, म्हणजे काय झालं, याची डेव्हलपमेंट कशी होती, याची डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे, कारण लार्वल स्टेज याच्या आयुष्यामध्ये आली. ज्यांच्या आयुष्यामध्ये लार्वल स्टेज येते, ज्यांच्या आयुष्यामध्ये अशी अळीसारखी स्टेज येते, त्यांची डेव्हलपमेंट कशी असते, इनडायरेक्ट. तर यांची डेव्हलपमेंट सुद्धा इनडायरेक्ट आहे. आणि यांनी काय केलं, यांनी मेटामॉर्फोसिस केलं, म्हणजे रूपांतरण झालं. पण आधी किडा होता हा, असा अळीसारखं होतं, हे आधी कॅटरपिलर होता, मग नंतर बटरफ्लाय तयार झाला फुलपाखरासारखं. म्हणजे यानं रूप बदललं की नाही, रूपांतर झालं की नाही याचं, तर यालाच मेटामॉर्फोसिस असं म्हणतात. तर नेहमी मेटामॉर्फोसिस हा वर्ड आला की लक्षात ठेवायचं की कोणतं एक्झाम्पल, बटरफ्लायचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. बटरफ्लाय म्हणजे आधी तो असा किडा असतो, कॅटरपिलर म्हणतो आपण त्याला, मग त्या किड्या असा मोठा होतो, त्याला पंख येतात, मग ते फुलपाखरू होते. म्हणजे यानं असं रूपांतर झालं याचं, या प्रोसेसलाच मेटामॉर्फोसिस असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर आणखीन एक वर्ड आलेला आहे, तो म्हणजे पार्थेनोजेनेसिस. तर पार्थेनोजेनेसिस काय आहे तर हे पण समजून घेऊ. रिप्रोडक्शनचाच हा एक पार्ट आहे, आपल्या बुकमध्ये हे दिलेलं आहे, पुढे सुद्धा आपल्याला कामात पडणार आहे. खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे पार्थेनोजेनेसिस. आता पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय ते समजून घेऊ. पार्थेनोजेनेसिस जे आहे हे एक रिप्रोडक्शनची एक मेथड आहे. काय आहे, एक रिप्रोडक्शनचीच एक मेथड आहे. ती कशी होते, काय होते, याच्यामध्ये आपण समजून घेऊ. तर काय आहे की काय लिहून दिलं मी तुम्हाला, ऑर्गॅनिझम फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन ऑफ स्पर्म टू एग्स. म्हणजे याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये ॲनिमल तर तयार होतो, ऑर्गॅनिझम ॲनिमल तर तयार होतो, पण तो कसा होतो, तो डायरेक्ट ओहम किंवा एक पासून होतो. याच्यामध्ये स्पर्मची भेट होत नाही. लक्षात घ्या, आतापर्यंत आपल्याला काय माहिती आहे की जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हा स्पर्म आणि ओहम या दोघांची भेट होते. या दोघांची भेट झाल्यानंतर मग झायगोट आणि मग नंतर एम्ब्रियो आणि नंतर पूर्ण ॲनिमल तयार होतो. पण पार्थेनोजेनेसिस या प्रोसेसमध्ये तसं होत नाही. पार्थेनोजेनेसिसमध्ये स्पर्म भागच घेत नाही.
स्पर्म भागच घेत नाही. जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, जो नवीन ॲनिमल तयार होतो, तो विदाऊट स्पर्म होतो. स्पर्म याच्यात भाग घेत नाही. डायरेक्टली कोणामधून ॲनिमल तयार होतो? या एग किंवा जे ओहम असतात, जे एग आहे, हे जे अंड आहे, हे जे ओहम आहे, या ओहम मधूनच नवीन ॲनिमल तयार होतो. नवीन ॲनिमल तयार होतो. या प्रोसेसला म्हटलं जातं पार्थिनोजेनेसिस. लक्षात आलं का तुमच्या? पार्थिनोजेनेसिस ही एक रिप्रोडक्शनची मेथड आहे आणि याच्यामध्ये काय होते की नवीन ॲनिमल तयार होतो किंवा नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. तो डायरेक्टली कोणापासून होतो? एग किंवा ओहम पासून होतो. असा ओहम पासून डायरेक्ट तयार झाला. याला स्पर्मची वगैरे आवश्यकता नाही, म्हणजे इथे मेल वगैरे असण्याची आवश्यकता नाही. तर अशा टाईपच्या रिप्रोडक्शनच्या मेथडला आपण पार्थिनोजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि ही कोणामध्ये बघायला भेटते? एक्झाम्पल सुद्धा लक्षात ठेवा, ते आहे हनी बीज आणि बग्स जे असतात. बर्ड झालं ते बग्स आहे. त्या बग्समध्ये हनी बीज मधमाशा ज्या आहेत त्यांच्यामध्ये ही पार्थिनोजेनेसिसची प्रोसेस होते. आणि या मधमाशांमध्ये पार्थिनोजेनेसिस पासून जे नर माशा असतात ना, ज्याला आपण ड्रोन्स म्हणतो, ते ड्रोन्स तयार होतात. लक्षात ठेवा, एक्झाम्पल लक्षात ठेवा, पुढे सुद्धा येईल तुम्हाला. ड्रोन्स मेल असतात. हे काय असतात? हे मेल नर माशी म्हणतो आपण याला मराठीमध्ये, नर माशी. तर ह्या ज्या नर माशा किंवा ह्या ज्या ड्रोन्स तयार होतात या मधमाशांमध्ये, हनी बीजमध्ये, त्या कोणत्या पद्धतीनं होतात? त्या डायरेक्ट पार्थिनोजेनेसिसच्या प्रोसेसनी तयार होतात. म्हणजे हे मेल तर तयार झाले किंवा हे ड्रोन्स तर तयार झाले, पण हे ड्रोन्स यांना वडील नाही आहे कोणी, कारण याच्यामध्ये स्पर्मच भाग घेत नाही. स्पर्मच भाग घेत नाही म्हणजे यांना वडील नाही, फक्त कोण आहे? यांना आई आहे. काय हे आईच्या डायरेक्ट या ओहम पासून तयार झालेले आहे, एक पासून तयार झालेले आहे. तर अशा टाईपच्या, याला इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा, पुढे सुद्धा कामात पडेल. तर अशा टाईपच्या रिप्रोडक्शनच्या मेथडला पार्थेनोजेनेसिस असं म्हटलं जातं. त्यानंतर आणखीन पॉलिमॉर्फोसिस हा एक वर्ड आलेला आहे, त्याचा सुद्धा मिनिंग आपण समजून घेऊ. बघा, पॉलिमॉर्फोसिस, पॉलिमॉर्फिझम, पॉलिमॉर्फोसिस म्हणजे काय की अनेक फॉर्ममध्ये एखादा ॲनिमल वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये असणे, याला पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्हाला तसं समजणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ आता हनी बीचं एक्झाम्पल घेऊ. हनी बीचं एक्झाम्पल बघा, ज्या मधमाशा आहे, ज्या हनी बी आहे, यांच्यामध्ये आपल्याला पॉलिमॉर्फिझम बघायला भेटते. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? हनी बी वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असणे. हनीबीचे वेगळे वेगळे फॉर्म कोणते आहेत? आपल्याला माहिती आहे, हनीबी जी आहे ही हनीबी क्वीन सुद्धा आहे. या हनीबी ज्या आहेत ह्या वर्कर सुद्धा आहेत. कामकरी माशा म्हणतात त्यांना मराठीमध्ये, कामकरी माशा की ह्या मध गोळा करायचं काम करतात. वर्कर ह्या फिमेल असतात. लक्षात ठेवा, काय असतात? ह्या फिमेल असतात. आणि तिसऱ्या प्रकारच्या या मधमाशांच्या पोळ्यामध्ये आणखीन माशा असतात, त्यांना आपण मेल असं म्हणतो किंवा ड्रोन्स असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना? ड्रोन्स. आणि हे काय असतात? हे ड्रोन्स जे असतात हे मेल असतात. तशा 3 प्रकारच्या माशा, हनीबीज, मधमाशा आपल्याला या मधमाशांच्या पोळ्यामध्ये बघायला भेटतात. म्हणजे आहे ह्या सगळ्या मधमाशाच. बघा, क्वीन जरी असली तरी ती हनीबी आहे. वर्कर फिमेल असल्या, कामकरी माशा असल्या तरी त्या हनीबीज आहेत, मधमाशाच आहेत. ड्रोन्स किंवा मेल असले तरी ते हनीबीज आहेत, पण हे वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये आहेत. तर अशा याला आपण काय म्हणतो? पॉलिमॉर्फिझम म्हटलं जातं. लक्षात ठेवा, खूप इंटरेस्टिंग आहे, किती सुंदर आहे बघा हे बायोलॉजी. याच प्रोसेसला पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. मुंग्या, आपल्या घरातल्या ज्या मुंग्या असतात, ॲन्ट्स, त्या मुंग्यांचं एक्झाम्पल घेऊ. मुंग्यामध्ये पण आपल्याला एक क्वीन असते, एक किंग असतो, वर्कर असतात. आपण कधी विचार सुद्धा केला नाही. यांच्यामध्ये काही सोल्जर सुद्धा असतात. तर मुंग्यांमध्ये ह्या अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात. क्वीन असतो, त्याच्यामध्ये क्वीन, किंग असतो, वर्कर असतात, सोल्जर असतात. तर आहेत ह्या सगळ्या मुंग्याच, ॲन्ट्स आहेत, पण ह्या वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणून यांना पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. तेवढ्या सुंदर टर्म आलेले आहेत. या ऑर्थोपोडा खूप इंटरेस्टिंग हा फायलम आहे. भरपूर साऱ्या टर्म, नवीन टर्म आपल्याला याच्यामध्ये शिकायला भेटल्या. तर त्या चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा, भरपूर सारी याच्यामध्ये प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता लास्टमध्ये राहिलं म्हणजे त्याचं एक्झाम्पल्स काय काय दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स आपण समजून घेऊ. आणि जे वेगळे वेगळे या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत, तसे तर भरपूर सारे 9 लाख आहेत, पण आपल्या बुकमध्ये जे ॲनिमल दिलेले आहेत त्या ॲनिमलचं आपण एक्झाम्पल समजून घेऊ, एक्झाम्पल बघू आणि त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे ते सुद्धा आपण त्याच्याबद्दल. आता बघा, या ग्रुपमध्ये, या फायलममध्ये खूप सारे ॲनिमल्स आहे. काही आपल्या कामाचे सुद्धा आहे, काही आपल्यासाठी हार्मफुल सुद्धा आहे. काहींपासून आपल्याला डिसीज होतात, रोग होतात माणसांमध्ये, जनावरांमध्ये, ॲनिमल्समध्ये. आणि त्याचबरोबर जे प्लॅन्ट्स आहेत त्या प्लॅन्ट्सवर सुद्धा यांच्यापासून रोग होतात, हे हार्मफुल आहेत. तर असेच हार्मफुल आणि काही युजफुल हे जे इन्सेक्ट आहेत किंवा हे जे ऑर्थोपोड आहे याच्याबद्दलची आपण काही माहिती पाहू. आपल्या एक्झाम्पलच्या दिलेल्या आहेत त्या एक्झाम्पलच्यानुसार. जसं की या ग्रुपमध्ये काय आपल्याला भरपूर सारे ॲनिमल्स आहेत. तसे तर कोणते आहेत तर आपल्याला कॉकरोच असेल घरामधलं, ते सुद्धा ऑर्थोपोड आहे. लक्षात ठेवा कोणते ऑर्थोपोड आहेत.
तर त्यानंतर आहे बटरफ्लाय, हे सुद्धा ऑर्थोपोड आहे. स्कॉर्पियन विंचू हा सुद्धा एक ऑर्थोपोड आहे. भरपूर सारे एक्झाम्पल दिलेले आहेत, त्याच्यापैकी आपल्या बुकचे हे काही एक्झाम्पल आहे, बुकमधले असलेले एक्झाम्पल्स आहे. काही काही तर ऑर्थोपोड असे आहे की ज्याचा आपल्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स भरपूर आहे, ते आपल्या खूप कामात पडतात, आपल्यासाठी फायद्याचे आहेत ते, माणसाच्यासाठी किंवा बाकीच्या ॲनिमलसाठी सुद्धा कामाचे आहेत. जसं की प्रॉन्स असेल तो आपण खातो है ना. त्याचबरोबर ॲपिस ज्याला हनी बीज म्हटलं जातं, मधमाशा, त्या मधमाशांपासून आपल्याला माहिती आहे त्या हनी भेटते, आपल्याला मध भेटते आपल्याला, त्याचबरोबर वॅक्स भेटते. हे हनी खूप कामाचं आहे, आपल्याला माहीत असेल. या हनीपासून आपल्याला एनर्जी भेटते. या हनी आपल्याला लवकर पचते. हनी हे लहान बाळाला चालते. हनी हे जे डायबिटिक पेशंट असतात त्यांनासुद्धा हनी चालते. हनीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीसुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. ते बॅक्टेरियाला मारायचं काम करतं, अँटीसेप्टिक म्हणून काम करते हनी. बऱ्याचदा जेव्हा जखम वगैरे होतात ना, तेव्हा त्या जखमेवर सुद्धा हनी लावल्या जाते. आणि आयुर्वेदामध्ये तर या हनीचं, या मधाचं खूप महत्त्व आहे. या बरेचसे औषधं असे असतात की हे जे आयुर्वेद तज्ज्ञ जे असतात ते हे औषधं आपल्याला या मधासोबत घ्यायला लावतात, हनीसोबत औषधी घ्यायला लावतात. एवढं महत्त्व आयुर्वेदामध्ये या हनीचं आहे. आणि ही हनी आपल्याला या मधमाशांपासून भेटते. त्याचबरोबर वॅक्स आपल्याला भेटते, ज्याला मेन आपण म्हणतो. या वॅक्सपासून वेगळ्या वेगळ्या वस्तू तयार केल्या जातात, कॉस्मेटिक्स तयार केल्या जाते. जे सौंदर्य प्रसाधनं असतात ते सौंदर्य प्रसाधनामध्ये त्या वॅक्सचा यूज होतो, कॉस्मेटिक्समध्ये होतो. कॅन्डल्स तयार केल्या जातात. असे वेगळे वेगळे त्याच्यापासून खेळणे वगैरे तयार केल्या जातात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ते वॅक्स वापरलं जातं. असे वेगळे वेगळे वस्तू या वॅक्सपासून तयार केल्या जातात. आणि अशा तऱ्हेने हे जे मधमाशा आहेत आपल्या, एवढ्या कामाच्या आहेत आपल्या. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, मधमाशांचे 3 प्रकार असतात. एक राणी असते त्याच्यामध्ये, आणि काही कामकरी माशा असतात ज्या फिमेल असतात, आणि काही ड्रोन्स असतात ज्या मेल्स असतात. ठीक आहे, हे माहिती एक्स्ट्राची तुमच्या लक्षात ठेवा. त्यानंतर आहे लॅसिफर लाका नावाचा एक लाखाचा किडा, ज्याच्यापासून आपल्याला लाख भेटतो. लाखाचं उत्पादन भारतामध्ये सगळ्यात जास्त होते. जगात सगळ्यात जास्त लाख हा भारतामध्ये तयार होतो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. आणि ते कोणत्या किड्यापासून तो लाख तयार केला जातो, तो लाल लाल तऱ्हेचा जो लाख असतो ना, त्याचा यूज अजूनही पोस्ट ऑफिसमध्ये इकडे तिकडे केला जातो. किंवा काही ऑफिसेस, घरं वगैरे सील करायसाठी ते लाख अजूनही वापरतात. तसे हे लाख जे आहे, हे लॅसिफर लाका नावाचा जो एक कीटक असतो, एक जो किडा असतो, त्याच्यापासून हा लाख तयार होतो. या लाखाचा पण भरपूर सारा यूज आहे. या लाखापासून पण कॉस्मेटिक्स वगैरे तयार केल्या जाते. त्याचबरोबर काही इलेक्ट्रॉनिक काही वस्तू असतील किंवा काही बांगड्या वगैरे असतात लाखाच्या, त्यासुद्धा तयार केल्या जातात. अशा तऱ्हेने या लाखाचा यूज आहे. जगामध्ये जगामध्ये जेवढं काही लाख तयार होते त्याच्यापैकी 80% लाख हे एकट्या भारतात तयार होते. भारत आणि बांगलादेश हे सगळ्यात जास्त लाख तयार करणारे देश आहे. हे सुद्धा एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर काही हे जे ऑर्थोपोड आहे, हे जे ॲनिमल आहे, हे आपण खातो. जसं की प्रॉन्स, लॉबस्टर, क्रॅब्स वगैरे आहे, खेकडे वगैरे जे आहे आपण खातो, खाण्याच्या कामात पडतात. त्यापासून भरपूर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे, रोजगारसुद्धा भरपूर भेटते. त्याचबरोबर सिल्कवर्म तर आपल्याला माहीत आहे, रेशमाचे किडे. त्याच्यापासून आपण रेशमाचे धाग्यांपासून ते रेशमाचे कपडे तयार केल्या जातात. भारत त्याच्यामध्ये आणखीन पुढे आहे. चायना 1 नंबर आहे, इंडिया 2 नंबर आहे. त्या सेरिकल्चर म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? सेरिकल्चर. रेशमाच्या किड्याचं उत्पादन घेणे, त्याच्यापासून ते धागे तयार करणे, कापड तयार करणे, त्याला सेरिकल्चर असं म्हटलं जातं. नाव इथे आणखीन एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, सेरिकल्चर. सेरिकल्चर म्हणजे रेशमाचं उत्पादन घेणे. इकडे जे हनीचं उत्पादन घेतलं जातं त्याला ॲपिकल्चर म्हटलं जातं. इथे आणखीन हा वर्ड ॲपिकल्चर, मधुमक्षिका पालन म्हणतात याला मराठीमध्ये. काय म्हणतात? मधुमक्षिका पालन, ॲपिकल्चर. आणि सेरिकल्चर, रेशमाचं उत्पादन घेणे, सेरिकल्चर म्हणतात त्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा काही, आता हे तर झाले युजफुल बघितले आपण, ही युजफुल ॲनिमल बघितले. काही हार्मफुल ॲनिमलसुद्धा आहेत, प्रोटोझोआ, काही आर्थोपोडा जे आहेत हे हार्मफुलसुद्धा आहेत. काही रोगांना ते वाहून नेतात. जसं की मॉस्किटो, मच्छरामुळे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपल्याला डेंग्यू होऊ शकतो, त्याच्यापासून आपल्याला मलेरिया होऊ शकतो है ना, त्याच्यापासून आपल्याला एलिफंटायसिस किंवा फिलॅरियासिस हे रोग होऊ शकतात. हे मच्छरांमुळे पसरणारे हे रोग आहेत. कितीतरी लोक जे आहेत, दरवर्षी जगभराचे लोक या मच्छराच्या चावण्यामुळे मरतात वेगळ्या वेगळ्या आजारापासून. कोणते कोणते आजार होतात? सगळ्यात आधी तर मच्छरांचे वेगळे वेगळे टाईप आपण बघून घेऊ. मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये लिहून देतो बघा, की याच्यामध्ये आहे ॲनॉफिलिस. तसे हे 3 असे मच्छर बघा, मी इथे नोट करून दिलेलं आहे. हे 3 असे मॉस्किटोचे टाईप आहेत जे हार्मफुल आहे आपल्यासाठी, जे व्हेक्टर म्हणून काम करतात, जे रोगाचे कॅरियर म्हणून काम करतात. हे सगळे मच्छरांचे प्रकार आहे, ॲनॉफिलिस. आणि ह्या सगळ्या मादा आहे, फिमेल आहेत. ह्या लक्षात ठेवा, ह्या फिमेलच माणसाचं रक्त पितात, जनावराचं रक्त पितात. जे जनावराचं रक्त पिऊन जगतात त्यांना आपण काय म्हटलेलं आहे? सॅंगिओर्स. हे परत एकदा हा वर्ड इथे लक्षात ठेवा, सॅंगिओर्स.
सँगिओरस किंवा सँगिओर्स असं म्हणतात. ब्लड सकिंग ॲनिमल, काय म्हणतात त्याला, ब्लड सकिंग, रक्त पिऊन जगणारे ब्लड सकिंग ॲनिमल, सँगिओर्स असं म्हणतो आपण त्याला. तर हे सगळे हे जे मच्छर आहेत हे रक्त पितात आपलं, आणि त्यातल्या फिमेलच रक्त पितात, मेल रक्त पित नाही. मेल काय करतात, मेल झाडांमध्ये जो पाणी असते त्याला सॅप असं म्हणतात, प्लॅन्ट सॅप पितात. मेल जे असतात, मेल मॉस्किटो हे झाडांचा रस पितात, त्याला प्लॅन्ट सॅप असं म्हणतात. आणि ज्या फिमेल असतात त्या फिमेल मात्र ब्लड पितात. आता हे मॉस्किटो कोणते आहेत, ॲनोफिलिस, एडिस, क्युलेक्स नावाचे मच्छर. ॲनोफिलिस याच्यामुळे मलेरिया होतो, त्याचबरोबर एडिसमुळे आपल्याला माहिती आहे डेंग्यू वगैरे होतो, डेंग्यू. त्यानंतर क्युलेक्समुळे हत्तीपाय रोग होतो आपल्याला, किंवा फिलॅरियासिस किंवा एलिफंटायसिस असं म्हटलं जातं याला. तर हे पुढे 12व्या वर्गात तुम्हाला गेल्यानंतर आणखीन तुम्हाला याच्यावरती रोगांचं एक स्पेशल चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आणखी शिकायला भेटेल. त्यानंतर आपलं लोकस्ट नावाचं जे आहे किंवा लोकस्टा नावाची एक कीड पडते. कसं तुम्ही बघितलं असेल, तो नागतोडा नावाचा असा एक ॲनिमल आहे, छोटासा असा एक ॲनिमल आहे, असा किडा आहे, एक इन्सेक्ट आहे. तो आपले पूर्ण शेत जे आहे ते नष्ट करून टाकतो, खाऊन टाकतो. मोठीची टोड आहे ती आपल्या शेतावर बसते आणि शेत जे आहे पूर्ण खराब करून टाकतात, पूर्ण खाऊन टाकतात ते शेत. आपल्या शेतांचं खूप नुकसान होते, शेतकऱ्यांचं नुकसान होते. हे काय आहेत, हे एक पेस्ट आहेत. आणि जनरली आपल्या देशामध्ये हे जे पेस्ट आहेत, लोकस्ट जे आहेत, ते पाकिस्तानामधून भरपूर येतात. तर पाकिस्तान तसंच आपल्याला परेशान करते. त्याचबरोबर या पाकिस्तानमध्ये हे लोकस्टसुद्धा आपल्या देशात येतात. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा, याच्यावर खूप क्वेश्चन येतात. लिम्युलस किंवा किंग क्रॅब असं म्हणतात, याला लिव्हिंग फॉसिल असं म्हटलं जातं. लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय आहे की हा जो ॲनिमल आहे, लिम्युलस नावाचा ॲनिमल, हा 190 मिलियन वर्षापासून जसाचा तसाच आहे, चेंजच झाला नाही. 190 मिलियन वर्षापासून हा ॲनिमल बिलकुल चेंज झाला नाही, हा ॲनिमल जसाचा तसाच आहे. म्हणून याला लिव्हिंग फॉसिल असं म्हटलं जातं. बऱ्याचदा क्वेश्चन येतात एक्झाममध्ये, लिव्हिंग फॉसिल कोणता आहे, तर लिव्हिंग फॉसिल हा किंग क्रॅब आहे. लिव्हिंग फॉसिल आपण कशाला म्हणतो, लिव्हिंग फॉसिल बऱ्याचदा वर्ड येतो. लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय असतात, काही बॅक्टेरियासुद्धा लिव्हिंग फॉसिल असतात, काही ॲनिमलसुद्धा लिव्हिंग फॉसिल असतात, काही प्लॅन्टसुद्धा लिव्हिंग फॉसिल असतात. लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय, आता तर प्रेझेंट आहेच हा किंग क्रॅब, सध्या तर आपल्याला दिसतोच, पण याचे काही फॉसिलसुद्धा सापडतात. जे फॉसिल आहेत ते सध्या जो ॲनिमल आहे त्या ॲनिमल सारखेच ते फॉसिल आहेत, बिलकुल एक्झॅक्ट सेम. म्हणजे त्या फॉसिलमध्येही चेंज झाला नाही आणि या ॲनिमलमध्येही चेंज झाला नाही, म्हणून याला लिव्हिंग फॉसिल असं म्हटलं जातं. तर हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. तर हा एक खूपच इंटरेस्टिंग फायलम आपण स्टडी केला, जो होता आर्थ्रोपोडा. तुम्ही सुद्धा चांगल्या तऱ्हेने याला वाचा, प्रत्येक टर्म लक्षात घ्या, आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील तर मला कमेंट करून जरूर विचारा. नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये नेक्स्ट फायलम शिकणार, तो आहे मोलुस्का.